आज नाशिकमध्ये येण्याची प्रमुख कारण ही राजकीय नाही आहे, पण सामाजिक आहे। साने गुरुजींच्या नावाने स्थापन झालेली ही संस्थेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मला आमंत्रण आलेलं आणि त्यामुळे या संस्थेला भेट देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे। आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये जे सामाजिक तेढ मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे त्याहीबद्दल माझे विचार आपल्यासमोर मला ह्या निमित्ताने मांडायचे आहेत। आता अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत की भोंग्यांनी कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तसंच अन्य धर्मालाही आहे, पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्माने किंवा हिंदू समाजाच्या लोकांनीच पाळावेत आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावेत। हे एवढाच अगर एक कलमी कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पोलीस म्हणून मी ह्या निमित्ताने त्यांना परत एकदा आवाहन करीन पोलिसांना की असलेला कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये जन आंदोलन या निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल। सरकार आमचं आहे, पोलीस खातं आमचं आहे। मग याबद्दल जे काही डिपार्टमेंटमध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या भाषेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल। हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण शहरामध्ये वाढत चाललेली आहेत। भद्रकालीचा विषय मी स्वतः सभागृहामध्ये घेतलेला। रात्री बेरात्री तिथे अर्ध शटर उघडं करून रेस्टॉरंट उघडे आहेत, बार चालवले जातात। काही मुलं किंवा काही ते जे काही ड्रग विकणारे आहेत बाईकच्या मागच्या सीटमध्ये MD सारखा ड्रग विकण्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहेत। त्या संबंधित त्या अधिकाऱ्याचं नाव, त्या PIचं नाव गजेंद्र पाटील कोण आहे तो, त्याचं नावही मी सभागृहामध्ये घेतलं होतं। आता येणाऱ्या दिवसामध्ये जे काही कारवाई होईल याचा जबाबदार तो संबंधित PIच असेल। त्याला वारंवार सांगितल्यानंतर अगर तो त्याच्यावर कारवाई करायला तयार नसेल तर मग उद्या सरकारच्या माध्यमातून अगर कारवाई झाली तर मग इकडे तिकडे पळायचं नाही। हे जी काय अतिक्रमण आहे राजरोज पद्धतीने सगळीकडे अतिक्रमणे उभी केली जात आहेत, यावर महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावं। तुम्हाला जे काय खुर्चीवर बसवलंय ते ह्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी पण बसवलंय, हे आयुक्तांना मी थोडा लक्षात आणून देईन। परत परत तुम्हाला आठवण करून देण्याची गरज वाटली नाही पाहिजे, पण तुम्हाला अगर तुमचं काम जमत नसेल, तुम्हाला दाड्या कुरवडतच अगर बसायचं असेल, या जिहाद्यांना तुम्हाला मदतच करायची असेल तर मग त्या पद्धतीची ॲक्शन घेण्याची तयारी ही आमची सरकारची आहे। या गेल्याच अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना अनुभव आला असेल
की कुठल्याही बाबतीमध्ये जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे आमचं सरकार तडजोड करत नाही। म्हणून त्या आयुक्तांना मी सांगेन, ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे अतिक्रमणाबद्दल आलेल्या आहेत ते त्या तक्रार अगर तुम्ही तिथे तिथे डेमोलिशन करणार नसाल, ते स्ट्रक्चर पाडायला तयार नसाल, तर तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे यावर मग आम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलायला लागेल। मी इकडल्या असलेल्या हिंदू समाजाला पण सांगेन आपल्या निमित्ताने की आपण पण ह्या निमित्ताने जागृत राहिलं पाहिजे। आजूबाजूला ह्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत, अतिक्रमणाच्या नावाने हे जे काही लँड जिहाद सुरू आहेत, त्यावर जनआंदोलन अगर आपण उभं करत असाल तर आपल्याला समर्थन देण्यासाठी हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते तयार आहेत, सक्षम आहेत आणि त्यावेळी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत। हे या विश्वास इकडच्या हिंदू समाजाला मी या निमित्ताने देईन। या बाबतीत काय असेल तर विचारा। बाकी काय भाषणात काहीतरी म्हणत होता की संस्थेला जर कोणी जिंकण्याचा किंवा बंदी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत, नेमका काय विषय होता? नाही, अशा काही तक्रारी या संस्थेकडे आलेल्या आहेत, जिथे काही लोकांनी पत्रव्यवहार करून, आता काही गोष्टी मला चॅरिटी कमिशनरशी बोलल्यानंतर या बाबतीमध्ये मी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेईन, कारण का एका संस्थेला अगर असं वेटीस धरण्याचं काम एक जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही। म्हणून आज फक्त ट्रेलर दाखवण्याच्या निमित्ताने इथे आलेलो, उद्या अगर पिक्चर दाखवण्याची वेळ आली तर मग त्या संबंधित व्यक्ती अडचणीत येऊ शकतो। म्हणून ह्या संस्थेच्या पूर्ण पद्धतीने आम्ही मागे आहोत। सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हेही या संस्थेच्या मागे आहेत, एवढा संदेश या निमित्ताने देण्यासाठी आलेलो। सर, आपण आता बोललो मनपा आयुक्त आणि काही पोलीस अधिकारी सुद्धा या संदर्भात कारवाई करत नाहीये, काही स्पेसिफिक आपल्याकडे काही तक्रारी आल्या का? आत्ताच मागे माझ्याकडे 8-9 तक्रारी आलेल्या आहेत, आता ते निवेदनं आलेले आहेत। जिथे जिथे आता जुना नाशिक भाग जो आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमणं सुरू आहेत। आता हे अतिक्रमणं लँड याच्या निमित्ताने सुरू करतात आणि मग तिकडच्या असलेला हिंदू समाज तिथून घर विकून निघून कसा जाईल, संख्या कशी हिंदूंची कमी होईल, यासाठी हे सगळे केलेले षडयंत्र आहे आणि याची सगळी माहिती आमच्याकडे आहे। म्हणून मी फक्त इशारा महापालिका आयुक्तांना देतो की आमच्याकडे माहिती आहे। आता तुम्ही त्यावेळी काही तर निवेदनं काही महिन्या अगोदरची आहेत आणि अजूनपर्यंत आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही। म्हणून अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर सरकार आमचं आहे, आम्ही आमच्या पद्धतीने मग आवाज उचलू, मग सांगायचं नाही की आम्हाला खुर्ची ट्रान्सफर का केली। बदरगाली पोलीस स्टेशनचा विषय होता, तशी परिस्थिती नाशिक रोड पोलीस स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशन, इंदिरानगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल आहे, मात्र आपण भद्रकालीचाच विषय घेतला। नाही, म्हणून त्या बाबतीची माहिती अगर तुम्ही मला दिली ना, बघा जी माहिती माझ्याकडे येणार मी त्याला न्याय द्यायला प्रयत्न करणार। आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही समाजामध्ये तुम्हीही पण वावरत असता, तर अशा पद्धतीची माहिती जे अगर भद्रकाली पॅटर्न अगर सगळीकडे राबवलं जात असेल तर तुम्ही माहिती द्या ना मला। गृहमंत्री आपले आहेत, सरकार आपलं आहेत, त्यावेळी त्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची आणि तो विषय थांबवायचा कसा, कारण हा काय माझा कुठला वैयक्तिक कोणावर राग असण्याचं कारण नाही, पण तिथे अगर MD ड्रग विकले जात असतील, म्हणजे जिथे 11-11:30च्या परवानग्या आहेत पण रात्री 1:30-2 वाजता फक्त अल्पसंख्य समाजालाच फक्त तिथे हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर मग ह्यावर तर विशिष्ट लक्ष घालायला लागेल। पण मग हा जो परिसर आहे नाशिकमध्ये जे आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये येतो, तिथले स्थानिक आमदार कोणी बोलत नाही, 3 आमदार आहेत भाजपचे नाशिक। तर असं आमच्या आमदारामध्ये काय ॲग्रीमेंट नसतं की बाबा तू माझ्या मतदारसंघात यायचं नाही, मी तेरा इलाके में आहे या नाही, असं काय विषय नसतं। त्यांनी उद्या कणकवलीला जाऊन तुमच्या नाशिकच्या आमदारांनी अगर तिथे सामाजिक प्रश्न उचलला ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल, त्यांना सुरक्षा होईल, तर मी पण त्यांचा सत्कार करीन आणि समर्थन करीन। आमच्या सगळ्या आमदारांनी एक लक्षात घ्या, आम्ही विशिष्ट एका मतदारसंघामध्ये निवडून आलो असलो तरी आम्ही महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहोत। मी कालच वर्ध्याचा विषय
घेतला, परवा मी साताऱ्याचा विषय घेतला, तुमच्या नाशिकचा विषय घेतला, तसे अन्य आमदार पण कधी कोकणाचे विषय घेतात, कधी पश्चिम महाराष्ट्र विषय घेतात. म्हणून आम्ही ज्या विधिमंडळाचे सदस्य आहोत, आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठलाही सामाजिक विषय उचलला तर आमचा अधिकार आहे. नाही, तो अधिकाराचा प्रश्न नाही, परंतु हा विषय तर नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचवत नसतील किंवा मग ते पुढे काही कारवाई करत नसतील, म्हणजे तर कदाचित माझ्या निमित्ताने माझ्या आमदार सहकाऱ्यांना पण त्याच्याबद्दल प्रबोधन होतं. आणि मी एवढं विश्वासाने सांगतो, आता आपल्या फरांदेताई असतील, हिरेताई असतील, हे सगळे जे काय आपले आमदार आहेत ते त्यात तत्परतेने सभागृहामध्ये ड्रग्सचा विषय असो किंवा अन्य सामाजिक विषय असो उचलताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, फक्त एक लक्षात घ्या, आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांवरच पूर्ण सगळीकडेच माझी नजर फिरेल. आमच्याकडे तुमच्या कॅमेरासारखे क्वालिटी नसतात, अँगल फिरवलं सगळे ते फिरणं. माझ्या मतदारसंघामध्ये 263 गावं आहेत. आता 263 गावाचा अगर मी प्रतिनिधी असेल, 1-2 गावामध्ये माझ्या नजर चुकीने काही विषय राहत असतील, ते अगर कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीने अगर विषय उचलला तर त्याच्यामध्ये हरकत काय ना. तुमच्या मतदारसंघाची गोष्ट वेगळी आहे. का वेगळी आहे? माझा भारतात आहे, पाकिस्तानात नाही आहे. मतदारसंघामध्ये गाव आहे, मोठा स्पेस आहे, मात्र बघितलं आपण मध्य नाशिकचा स्पेस तर जवळ आहे. का मी मुंबईचे पण विषय उचलतो. ताईंच्या काही अंतरावर ते घराच्या अंतरावर ते सर्व धंदे चालतात, त्यांनी कधी हा विषय घेतला नाही. नाही, तुमचा मुद्दा चुकीचा आहे. याचं कारण असं आहे, सभागृहामध्ये मी असतो, परांदेताई असो, आमचे अन्य आमदार सहकारी असो, हे किती तत्परतेने विचार पाहतो ना, तुम्हाला हौशी रेकॉर्डिंग पाठवतो, जेणेकरून तुम्ही लाईव्ह दाखवा. हे कोण करतो कोण नाही करतो, तुमच्या सगळ्यांचं समाधान असलं पाहिजे की कोणतरी ह्या पद्धतीचा विषय सोडवण्यासाठी हे पुढे येत आहेत. शेवटी समाजामध्ये कोण भावी पिढी अगर खराब करत असेल, हिंदू समाजाला अगर त्याच्यामध्ये अद्दल घडवत असेल तर सगळ्यांनी स्वागतच केली पाहिजे. या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण आज महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहात का? त्यांना काही अल्टिमेटम देणार आहात त्या सगळ्या कारवाई? मी त्यांच्या संपर्कात आहे. आता येताना मी महापालिका आयुक्ताशी बोललो, त्याचबरोबर कर्णिकजी जेव्हा आले, आता गेल्या 10 दिवसा अगोदरच आले, दुसऱ्या दिवशीच मला त्यांना फोन गेलेला, काही माहिती मी त्यांच्यासमोर ठेवलेली आहे. आता ते ॲक्शन कसे घेतात, मला काही तारखा मिळालेल्या आहेत, त्या तारखानुसार अगर ॲक्शन नाही घेतली तर आपल्याला तिथे बसवायचं आहे त्यांच्यावर, आम्ही बसू. जरांगे पाटील यांनी 24 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. जर यावेळेला मराठा आरक्षण मिळालं नाही तर निवडणुका होणार नाही असा त्यांचा इशारा आहे. तुम्ही कसं बघताय त्याकडे? मराठा आरक्षण तर आम्ही देणार, आमचं सरकार देणारच आहे. कुठल्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आमचं सरकार आरक्षण देणार आहे. पण आमचा त्याच्यावरचा मुद्दा असा आहे की आपण ह्या आपण जातीमध्ये भांडतोय, त्यात दुसऱ्या बाजूला हे जिहादी ज्या पद्धतीने आपल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रचतायत ना, ह्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. ह्या बाजूला आपण मराठा, ओबीसी, धनगर करतोय, त्या बाजूला उदाहरण तुम्हाला बोलतो, आपल्या ठाण्यामध्ये ते गावामध्ये ISIS वाल्यांनी ते गाव स्वतंत्र करून टाकलं आणि त्याला आपला अल शाम नाव देऊन टाकलं. म्हणजे एका बाजूला आपण जातीमध्ये भांडतोय, दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे. तर म्हणून माझं म्हणणं आहे, ह्या आमचं सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षण मिळणार, दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण मिळणार एवढा विश्वास देतो. पालघरच्या वेवजी आणि जाही गावात गुजरातची घुसखोरी होती, तिथल्या गावकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. काय पालघरच्या मला काहीच माहित नाही, तुम्ही माहिती द्या, त्याच्यावर बोलतो. तुम्हाला पण आत्ताच मेसेज आलाय. आपण मागच्या आठवड्यात विधानसभेत अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि या राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलेलं नाहीये. त्यावरून असं म्हटलं जातं की ज्यांचं योगदान नाहीये राम मंदिर, उद्धव ठाकरेचं फार योगदान आहे. कारण का राम मंदिरचं आंदोलन होत असताना ना, तो कॅमेरा साफ करत बसलेला मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर. हो का नाही त्याला सांगा. उद्धव ठाकरे आणि राम मंदिराच्या आंदोलनाचं काडी मात्र संबंध नाही. हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे तो एवढा नालायक आहे. लोकप्रभामध्ये असताना ह्या राम मंदिरावरच्या विरोधात त्यांनी लेख लिहिलेले, ते लेख पाहिजे तुम्हाला पाठवतो मोबाईलवर. आणि असे लव जिहाद आणि धर्मांतर झालेल्या लोकांचा प्रवेश आमच्या मंदिरात नको. सुनता झालेला आणि लव जिहाद झालेला आहे. आपण मागच्या आठवड्यात विधानसभेत पडगुजर यांच्या संदर्भात खरंतर आरोप करत काही व्हिडिओ दाखवले होते. आज आपण नाशिकमध्ये आहात, त्या प्रकरणाची काही कारवाईसाठी थांबा जरा. कारवाई सुरू आहे, SITची चौकशी सुरू आहे. ते झाल्यानंतर एक स्वतंत्र चांगलं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला येतो.
पण आता कारवाई सुरू होत असताना मी बोलू नये असा मताचा मी आहे. पण संजय राऊत आपण जे व्हिडिओ व्हायरल केले किंवा सादर केले होते सभागृहामध्ये त्या पार्टीला आपल्याही पक्षाचे काही कार्यकर्ते होते अशी देखील पोलीस तपासामध्ये माहिती समोर येते. द्या रिपोर्ट द्या, पोलिसाची रिपोर्ट द्या मला. तुम्ही मला विचारताय ना, तुमच्याकडे माहिती असेल तर रिपोर्ट द्या. मी माझ्या पुरावा सकट बोललेलो आहे. मी फ्लोर ऑफ द हाऊस बोला. अशी तुमच्याकडे कुठली माहिती असेल तर द्या. तुम्ही जबाबदारीने मला प्रश्न विचारा अशी मी तुम्हाला विनंती करतो. हवेत काय ना काहीतरी उडतंय त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारणार असं नाही. भाजपचे माथाडी कामगारांचे जे आहेत कारवाई होईल ना त्यांच्यावर. एक लक्षात घ्या, परत सांगतो तुम्हाला, परत सांगतो, कुठला पंत नसतो. जो पण त्या गँगस्टर बरोबर दिसेल त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. ती पार्टी कोणाच्या फार्म हाऊसवर होत होती हे तुम्हाला माहिती आहे. आता चौकशी होऊन दे ना, येईल टप्प्याटप्प्याने बाहेर. आता माझ्यासाठी महत्त्वाचा कुठला विषय आहे? भोंगा वाजणे आणि अतिक्रमण होणे, त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवा. त्याच्याबद्दल काय असेल तर सांगा, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र करून उठा. संजय राऊत असं म्हणताय भाजपवाले चिली मोडतात आणि पक्ष फोडतात. तो काय 90 मारतो? तुम्हाला लोकांना माहिती आहे, सकाळी त्याच्याशिवाय त्याला जमत नाही पत्रकार परिषद. असं म्हणणं आहे की कोळगे लोक जे असतात त्याचा ब्रँड पण सांगू का? नारंगी उरंगी कुठला आहे सांगू, कुठला आहे आणि कोणाबरोबर मारतो हेही सांगू शकतो. त्यांनी दुसऱ्यांना चिल्लीम बिल्लीमची भाषा करू नये. तू पहिलं किती तास शुद्धीत असतो हां, आणि शुद्धीत राहिल्याशिवाय किंवा ते काय 90 मारल्याशिवाय तुला पत्रकार परिषद तुम्ही एक फक्त माझ्यासाठी करा. पुढच्या वेळी ज्या नाशिकमध्ये येईल ना, पत्रकार परिषदेच्या अगोदर ना त्याची ड्रिंकिंग तो मशीन लावा तोंडात. ते ट्रॅफिक पोलीस लावतात ना, वाजून 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 तुटून पडून जाईल. राज्यामध्ये इफ्तार पार्टी केल्या जातात पोलीस स्टेशन्समध्ये. पुढे पोलीस अधिकारी इफ्तार पार्ट्या करतात. अशा पोलिसांना तर बडतर्फ करणार आमच्या सरकारमध्ये. त्यांना अगर एवढं दाढी कुरवळायची सवय आहे ना, तर मग त्यांच्याबरोबरच त्यांनी जाऊन शुक्रवारी बसावं, आमच्याकडे येऊ नये. पोलिसांनी अशा पद्धतीने अगर इफ्तार पार्टीमध्ये एक पुरावा आम्हाला दाखवा, तो परत पोलीसची वर्दी घालणार नाही एवढी काळजी मी घेईन. राज ठाकरेंनी भोंगेच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं याच्या अगोदर. हां, राज ठाकरेंनी याच्या अगोदर भोंगेच्या विरोधात मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्यांनी आंदोलन केलं होतं. तर त्यांच्या मनसेनेवाले शोधा कुठे राहिले आहेत तर त्यांनाच विचारा. उर्वरित राहिले असतील ना कुठेतरी. मी माझ्या पक्षाबद्दल आणि ह्याच्याबद्दल बोलू शकतो. नाही, मनसेना संपली नाही हो, आहे काय विषय नाही. संपलेला उद्धव ठाकरे आहे. ठीक आहे. 2 मिनिटं. संघाचं एक पत्र निघालंय, त्यात म्हटलंय की जातीनिहाय जनगणनेतून सामाजिक स्वास्थ्य भेटू नये. यावर तुमची काय भूमिका? संघाची भूमिका ती आमची भूमिका आहे. एक तर अतिशय योग्य भूमिका आहे. आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे. हिंदू म्हणून जेवढे वर्ष आपण या देशाला पुढे घेऊन जाऊ तरच आपला देश मोठा होईल, प्रगतशील होईल. म्हणून संघाच्या भूमिकेला आम्ही 100 नाही 200% आमचं समर्थन आहे. तुमच्याच पक्षातल्या काही लोकांची मागणी होती, तुमच्या सोबत आलेल्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची, आपण छगन भुजबळांची मागणी होती, वडेट्टीवारांची मागणी होती की जातीनिहाय जनगणना करण्यात. वडेट्टीवार आमच्या पक्षात नाही भाऊ, म्हणजे तुमच्यासोबत नाही. छगन भुजबळ साहेब आहे. छगन भुजबळ साहेब राष्ट्रवादीत आहे, आमच्या महायुतीमध्ये आहेत. पण त्यांचेही विचार संघाच्या मार्गावर आणण्याचं काम आम्ही निश्चित पद्धतीने करू. कारण का संघाचा विचार हा व्यापक विचार आहे, देश घडवण्याचा विचार आहे. जाती जाती परत बोलतो, जाती जातीमध्ये भांडण्यापेक्षा एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण या देशामध्ये वावरू आणि मोठे होऊ तर आपला देश निश्चित पद्धतीने मोठा होईल. काल त्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला किंवा अजित पवार गटाला जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवावे असं जितेंद्र आव्हाड. ट्विट किती वाजता आलं त्याच्यावर ठरवा. काल खरं तर भाजपचे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा रेशीम बागमध्ये जाऊन आले, पण इकडे जे अजित पवार गटाचे कुठलेही नेते तिकडे जाण्यामध्ये आता तुम्ही त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे ना. आम्ही तर नतमस्तक व्हायला गेलेलो, बाकी त्यांचे काय आले नाही. तो नालायक अमोल मिटकरी म्हणजे अजितदादा नाही. ज्याचं डोकंच खाली असेल त्याला संघाचे विचार कधी कळणार नाही. म्हणून मला वाटतं त्याबद्दलची भूमिका अजितदादांची विचारून स्पष्ट करा. तुम्ही म्हणताय की संघाची व्यापक भूमिका आहे, मात्र जनगणना ही बिहारमध्ये झालेली आहे, महाराष्ट्रात संघ विरोध करतोय, तर मग तिथे संघाची भूमिका लागू होत नाही का? बिहारमध्ये नितीश कुमारांचं सरकार आहे.
राज्य सरकारने ती जनगणना केली. तुम्ही थोडी माहिती घ्या, विनंती करतो. माझ्याच वयाचे वाटतंय तुम्ही, अंधारात आहात पण केला असेल ना. आता बिहारमध्ये काय चाललं मला माहीत नाही बाबा. मी आणि माझा महाराष्ट्र आणि माझा आता नाशिक आणि तू आणि तुझा प्रश्न. अलायन्सची बैठक झाली होती तेव्हा 2 दिवस अगोदर उद्धव ठाकरे दिल्लीला पोहोचले आणि असं सांगितलं जात होतं की आपलं अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचं काहीतरी खटकलेलं आहे. मात्र जेव्हा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केली केजरीवाल आणि राहुल गांधीमध्ये, त्याला पहिलं सांग आदित्य आणि तेजसमध्ये मध्यस्थी कर. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल आमचं राहिलं. राणे साहेब, मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी सरकारकडनं एकदम 500 रुपयाचा, मला माहिती आहे हा विषय माझ्या कानावर आलाय. असे कोण अधिकारी अगर मस्ती करत असतील ना, ती माहिती आता मी उद्या सिंधुदुर्गात आहे ते या बाबतीमध्ये माहिती घेईन. आणि अशी एवढी तुटपुंजी मदत कोणाला आमच्या शिवरायांच्या किल्ल्याला करायला देणार नाही. आणि अशी कुठली अधिकारी मस्ती करतच असेल ते कडेलोट करण्याची संधी सिंधुदुर्गावर आहे. समुद्र पण फार खोल आहे तिकडे. मागील वर्षी संसदेमध्ये चल बाबा, आता काय नाशिकच्या जेवणाचा काय टाइम आहे काय? मागील वर्षी नारायण राणेंवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. राणे साहेब ना, नारायण राणे साहेब ना, सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून तो तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या सगळ्या नाही, मी ऐकलं बडगुजरांचे मुलं तिथे पण होते आपल्या मकाऊला, त्यांनीच फोटो काढला ना बावनकुळ्यांचे. असे असंख्य कारणं आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.